हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. मी इकॉनॉमिक्स आयएसच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतोय. गोरक्ष सांगळे. मागच्या व्हिडिओजमध्ये आपण चर्चा केली होती की आपण UPSC MPSCच्या साठी आणि खास करून जी इकॉनॉमिक्सची मेन्सची परीक्षा आहे आणि जो शेवटचा अटेम्प्ट यावर्षी आपण फॉलो करणार आहे त्या अटेम्प्टसाठी जी विद्यार्थी आहेत आणि 23 जानेवारीला ज्यांची मुख्य परीक्षा आहेत अशांसाठी आपण 2021 साली इकॉनॉमिक्सच्या मुख्य परीक्षेला काही आलेले जे महत्त्वाचे प्रश्न होते आणि कशा पद्धतीने ते प्रश्न आपण टॅकल करू शकतो या संदर्भातला व्हिडिओ या ठिकाणी आपण आज तयार केलेला आहे. त्या व्हिडिओच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी बोलणार आहोत. तर आता याच्यामध्ये काय नेमका अभिप्रेत आहे, हा व्हिडिओ कसा आहे हे आपण बघणार आहेत. किती प्रश्न आहेत, 10 प्रश्न साधारणतः आपण घेतलेले आहेत. त्या 10 प्रश्नांवर आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहेत की काय काय प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत. बघा, आयोगाने विचारलेल्या मागील वर्षांच्या प्रश्नांचा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी काय गोष्टी अपेक्षित आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी बघायचे आहेत. तर पहिला प्रश्न बघा, हे सगळे प्रश्न MPSCने 2021 साली विचारले होते मुख्य परीक्षेसाठी. मग प्रश्न सोडवताना काय करायचं, एक प्रश्न आहे, खालील विधानं विचारात घ्या. 14 एप्रिल 2016 रोजी राष्ट्रीय कृषी बाजार सुरू केला. ग्रामीण कृषी बाजारपेठा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने राष्ट्रीय कृषी बाजाराशी जोडलेल्या असतात. तिसरं, ग्रामीण कृषी उत्पन्न बाजार समित्यांद्वारे नियंत्रित केल्या जातात. आता ग्रामीण कृषी बाजारपेठा असं आहे इथं शब्द, तो एडिटिंग मध्ये राहून गेला. ग्रामीण कृषी बाजारपेठा कृषी उत्पन्न बाजार समित्यांद्वारे नियंत्रित केल्या जातात. 3 स्टेटमेंट दिलेत. ओके, आता अशा प्रकारचा प्रश्न सोडवायचा आहे. सर आम्ही याचं वाचनच केलेलं नाही. एकतर सिलेबसचा भाग आहे हा. नॅशनल ऍग्रिकल्चर मार्केट तुमच्या अभ्यासक्रमामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे, हे तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. पण तरीही समजा एखाद्या विद्यार्थ्याला ते माहीत नाहीये, मग तरी पण सोडवायचं कसं आहे या दृष्टीने आपण विचार करणार आहोत. अप्रोच आणि स्ट्रॅटेजीच्या बाबतीमध्ये बघणार आहोत. पहिलं भाग, 14 एप्रिल 2016 रोजी राष्ट्रीय कृषी बाजार सुरू केला. ठीक आहे, मी असं समजतो मला हे काही माहित नाहीये. पुढचं स्टेटमेंट आपण बघूया. ग्रामीण कृषी बाजारपेठा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने राष्ट्रीय कृषी बाजाराशी जोडलेल्या असतात. ओके, स्ट्रेट स्टेटमेंट आहे, याच्यामध्ये कुठे आक्षेप घेण्यासारखं काही नाहीये. ग्रामीण कृषी बाजारपेठा ऑलरेडी होतात, तर त्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीने राष्ट्रीय कृषी बाजाराशी जोडलेल्या असतात. फाईन. ग्रामीण कृषी बाजारपेठा कृषी उत्पन्न बाजार समित्यांद्वारे नियंत्रित केल्या जातात. आता इथे गडबड आहे, म्हणजे APMC ऍग्रिकल्चर प्राइस मार्केटिंग कमिटी जे आहे तर ते त्याला नियंत्रित करतं का. त्यासाठी मी आता तुम्हाला पहिले एक आयडिया सांगतो मी काय करायचं अशा प्रश्नांमध्ये. 14 एप्रिल 2016 ज्यावेळी आयोग तारखेसहित एखादं इयरचा उल्लेख करत असेल त्यावेळी ते स्टेटमेंट चुकीचं नसतं, असं मागील वर्षांच्या बऱ्याचशा प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावरून लक्षात आलेली बाब आहे. हे मी पण बघितलं, तुम्ही बघितलं, तुमच्या सिनियर लोकांनी पण पाहिलेलं आहे. तुम्ही त्यांनाही विचारू शकता, तुम्ही पण अनालाइज करून बघा. तारखेसहित जेव्हा स्टेटमेंट दिले तेव्हा ते बरोबरच असतं. एक अजून एक्झाम्पल देतो तुम्हाला. यावर्षी राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये भूमी राशी या टॉपिकवर प्रश्न विचारला होता. तर तो भूमी राशीचा जो प्रश्न आहे त्यामध्ये पण तसंच केलं होतं. 18 एप्रिल 2000 समथिंग एप्रिल डेट होती, मला तारीख आठवेना आता. तर ती तारीख आणि 2018ला हा भूमी राशी प्रकल्प सुरू करण्यात आला किंवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला. तर त्याच्यावर संशय घ्यायचा नाही, ते बरोबरच मानायचं. बरं, आता ग्रामीण कृषी म्हणजे आपल्या गावामध्ये जो बाजार भरतो तर त्याचा काय संबंध आहे ह्याच्यासाठी APMCशी, तो नसतो. म्हणजे ते आडते वगैरे काहीच नसतं त्याच्यामध्ये, कुठल्याही प्रकारचे टॅक्सेस लावलेले नसतात. स्थानिक लोकांना त्यांच्या गरजा भागवण्यासाठी आणि स्थानिक लोकांना 2 रुपयाचं उत्पन्न मिळावं या दृष्टिकोनातून तो सुरू केलेला असतो. सो दिस स्टेटमेंट इज रॉंग. C स्टेटमेंट रॉंग आहे. A आणि B स्टेटमेंट करेक्ट आहे. बोथ ऑफ द स्टेटमेंट, दॅट इज फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट. राईट. इथे थोडासा कॉमन सेन्स यूज करायचं तुम्हाला की हे शक्य आहे का, या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकत होते. मी जी ट्रिक सांगितली ती लक्षात ठेवा. तारखेसहित साल जर दिलेलं असेल तर मॅक्सिमम 99.99% ते स्टेटमेंट बरोबर असतं, त्यावर संशय घ्यायचा नाहीये. फाईन. सो द फर्स्ट क्वेश्चन, वी आर डन विथ द फर्स्ट क्वेश्चन. नाउ नेक्स्ट, पुढे आपण बघूया. आता पुढचा जो क्वेश्चन आहे हा पशु जनगणनेच्या संदर्भातला प्रश्न आहे. क्वेश्चन काय पहा, पशु जनगणना 2019 नुसार भारतात सुमारे 3.31 कोटी पशुधन होतं. ओके, फाईन. आता नॉर्मली अजून एक ट्रेंड सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस आयोग पॉइंट मध्ये दशांश मध्ये जेव्हा एखादी आकडेवारी देतं त्यावेळी ती चुकीची असण्याची शक्यता फार कमी असते. म्हणजे दिलंय म्हणजे एवढं ऍक्युरेट आहे ते, म्हणूनच दिलेलं आहे आणि ती माहिती खरी आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी माहितीपर प्रश्न आहे, तुम्हाला माहिती पुरवलेली आहे आयोगानं. पशुधनाच्या बाबतीत राज्याचा देशात 7वा क्रमांक आहे. इंडिया इयरबुक मधली फॅक्ट आहे. ओके, तर याच्यामध्ये
आपण जी बॅच लॉन्च केलेली आहे सुदैवाने त्याच्यामध्ये आपण इंडिया एअरबुकचा पण बाबींचा समावेश त्यामध्ये करणार आहोत, केलेला आहे नोट्समध्ये ऑलरेडी. तो पशुधनाच्या बाबतीत ही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन पहिलं करेक्ट आहे. पहिलं करेक्ट आहे म्हणजे तुमचे हे दोन ऑप्शन गेले, आयदर ए आणि बी बरोबर आहे किंवा फक्त ए बरोबर आहे, हा या ठिकाणी आहे. ज्या विद्यार्थ्यांना माहित नाही की कितवा क्रमांक आहे पशुधनाच्या बाबतीमध्ये, त्यांच्यासाठी खास आता थोडीशी एक ट्रिकी बाब ज्याला आपण म्हणूया की त्यांना ट्रिक काय असू शकते या ठिकाणी. तर ट्रिक अशी आहे की ज्यावेळी आयोगाचे दोन्हीही किंवा वरीलपैकी सर्व हा जो पर्याय आहे तो आयडियली 4 नंबरला असतो, पण तो तिथं असण्याऐवजी आयोगाने त्याची जागा बदलत तो 1 नंबरला आणला आणि मग त्यावेळी ते उत्तर असण्याची शक्यता फार बरोबर आहे. म्हणजे आता 50-50 वर तुम्ही ऑलरेडी आला होतात, त्याच्यापैकी अटेम्प्ट घ्यायचा आहे, तर मग हा अटेम्प्ट घेणं कधीही लॉजिकल आहे. सो दॅट इज हाऊ इट गोज फॉर द ऑप्शन नंबर 1 आणि म्हणून आन्सर याचा आहे वरीलपैकी दोन्हीही बरोबर. आता ठीक आहे, तिसऱ्या प्रश्नाकडे आपण बघूया. तिसरा प्रश्न आयोगाने विचारलेला, सहकारी बँका, मध्यवर्ती बँका सामाजिक आर्थिक विकासामध्ये कशा भूमिका बजावतात या संदर्भातला हा प्रश्न होता. आणि मग हा प्रश्न सोडवताना आपल्याला काय बघायचं बघा, पण पहिले माहिती वाचून घेऊया आपण. 3 स्टेटमेंट आपल्याला दिलेले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही राज्यात शिखर सहकारी बँक आहे. शिखर म्हणजे अपेक्स टॉपची, येस ऑब्विसली ती महाराष्ट्र राज्याची म्हणजे राज्यातली टॉपच आहेत. राज्यामध्ये 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. थोड्या वेळ असं समजू आपल्याला माहित नाही 31, 32, 33 किती आहेत. तिसरं स्टेटमेंट वाचू, राज्यामध्ये सहकारी बँका सामाजिक आर्थिक विकासात आणि सामाजिक एकात्मतेमध्ये मुख्य भूमिका बजावत आहेत. आता ज्यावेळी तुम्हाला सांगतो, आयोग एकदम प्रशासकीय भाषा ज्यावेळेस वापरतो विधानामध्ये, आय रिपीट, अगदी प्रशासकीय भाषेत स्टेटमेंट दिलेलं असेल तर ते स्टेटमेंट बरोबरच मानायचं, त्याच्यावर संशय घ्यायचा नाही. ए आणि सी बरोबरच आहे. आता ऑप्शन पहा, ए आणि सी वाले ऑप्शन किती मित्रांनो, नीट लक्ष द्या प्रश्नाकडे, ऑप्शनकडे. हा आहे का, नाही, इलिमिनेट करा. बी आणि सी इलिमिनेट करा. ए आणि सी वाला एकच ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 3. आणि मगाशी मी तुम्हाला आणखीन एक ट्रिक सांगितली होती की ज्यावेळी आयोग वरीलपैकी सर्व हा पर्याय त्याची जागा बदलून घेतं, म्हणजे 4च्या ऐवजी 3 नंबर आणला, 1 नंबर आणला, 2 नंबरला आणला, त्यावेळी ते उत्तर बरोबर असण्याची, तेच उत्तर असण्याची शक्यता जास्त असते. सो दॅट इज वाय विल गो फॉर ऑप्शन नंबर ए, बी, सी. आपल्याला त्या किती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे ते माहीत जरी नसलं तरी आपण याचं उत्तर काढू शकलो, याच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकलो. सो नाउ विल गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. हे 2021च्या मुख्य परीक्षेमध्ये राज्यसेवेला जे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांवर आपण बोलतोय आणि त्या प्रश्नांची आपण आता या ठिकाणी चर्चा करतोय. ठीक आहे, सो लेट अस सी द 4th क्वेश्चन. आता बघा, ह्या प्रश्नाचा ट्रेंड जर तुम्ही लक्षात घेतला, म्हणजे प्रश्न काय, कोणत्या 2 राष्ट्रांची 91 ते 2010, ओके, 2 राष्ट्र विचारले आपल्याला 91 ते 2010 या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यात औद्योगिक क्षेत्रात सगळ्यात जास्त गुंतवणूक होती. ठीक आहे, आता काही विद्यार्थ्यांना वाटेल हे कोण पाठ करणार आहे हे सगळं, आणि खरोखर नाही, पॉसिबल पण नाही आहे, सगळ्या फॅक्च्युअल डिटेल्स पाठांतर शक्य नाही. पिरियड विचारला 91 ते 2010, 2 दशकांचा कालावधी आहे प्रामुख्याने. हा तो पिरियड आहे पोस्ट एलपीजी पिरियड, म्हणजे जागतिकीकरण, उदारीकरण आणि आर्थिक खाजगीकरण स्वीकारल्यानंतर किंवा नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर भारतामध्ये ज्या काही भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे काही बदल झाले तर त्याच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. मग आपल्याला ट्रेंड काय लक्षात घ्यायचा आहे, अगदी 91-2010 सोडा, तुम्ही अलीकडचं करंट अफेअर जरी वाचत असाल, 2010 ते 2020 मध्ये तुम्ही अभ्यास करणारे असाल किंवा अगदी 20 ला अभ्यास सुरू केला आणि 22 ला परीक्षा देत आहे अशी जरी तुम्ही विद्यार्थी असाल तरी तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की गेल्या काही कालावधीमध्ये एक नाव सातत्याने आपल्याला माहित असतं आणि ते म्हणजे कोणतं, मॉरिशस, की हे इन्व्हेस्टमेंटमध्ये नेहमी टॉपला राहिलेलं आहे. आणि असं एकच ऑप्शन आहे मित्रांनो की ज्याच्यामध्ये मॉरिशस आहे. सो अमेरिका आणि मॉरिशस इज द आन्सर फॉर अवर क्वेश्चन. सो दिस वे वी कॅन अटेम्प्ट दिस काइंड ऑफ क्वेश्चन. अशा पद्धतीने आपण हे प्रश्न सोडवू शकतो. अनालिसिस बघा काय आहे, प्रश्नाचा लोकस काय, प्रश्नाचा फोकस काय. लोकस म्हणजे प्रश्नात काय माहिती दिलेली आहे आणि फोकस म्हणजे प्रश्नात काय विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे, काय माहिती दिलेली आहे हे ओळखता आलं की उत्तरापर्यंत जाणं म्हणजे फारशी अवघड गोष्ट असत नाही. हा स्टेट बोर्डचा प्रश्न आहे खरं तर, 11वीच्या इकॉनॉमिक्सच्या पुस्तकामध्ये विचारलेला. नेक्स्ट क्वेश्चन पाहता, महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती कायदा 1998 नुसार महाराष्ट्रात स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा नियोजन समितीचा सचिव कोण असतो. आता या प्रश्नाकडे आपण नीट लक्ष देऊया, म्हणजे काय डिमांड आहेत ते तुम्हाला लक्षात येईल. आता आपल्याला विचारले काय, बरंच काहीतरी मोठं दिलंय, महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती कायदा 1998. ठीक आहे, आता भरपूर विद्यार्थ्यांची समस्या काय असते, सर आम्हाला हे जमेल का, हे पाठ करावं लागेल का, सगळे कायदे वगैरे बघावं लागतील का. काही गरज नाही मित्रांनो.
ठीक आहे, मी मगाशी विचारल्याप्रमाणे लोकस ऑफ द क्वेश्चन पहा. लोकसहाय्य जिल्हा नियोजन समिती. बरं, जिल्हा नियोजन समितीचा सचिव कोण असतो? सचिव फोकस आहे प्रश्नाचा. सचिव हे सेक्रेटरी, लक्षात घ्या. इंग्रजीमध्ये जर तुम्ही बघितलं तरी काय म्हटलं, इज द सेक्रेटरी. आता सेक्रेटरी हे जे पद आहे हे पद प्रशासकीय पद आहे, एवढं जरी तुम्हाला कळालं. मग ते प्रशासकीय पद आहे, ते निवडून दिलेलं पद नाहीये. निवडून दिलेलं पद उत्तर येऊच शकत नाहीये. मग निवडून दिलेली पद कोणती आहे? अध्यक्ष आहे जिल्हा परिषदेचा, संसद सदस्य आहे, जिल्हा पालकमंत्री आहे. राहिलं एकच ऑप्शन, जिल्हाधिकारी. कळाल तुम्हाला? मी परत रिपीट करतो, प्रश्नामध्ये लोकस आणि फोकस कळणं याच्याद्वारे तुम्ही परीक्षेपर्यंत पोहोचू शकतात, उत्तरापर्यंत पोहोचू शकतात. यश मिळवण्यास तुम्हाला अजिबात बाधा येणार नाही त्या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. पुढचा क्वेश्चन, देशांतर्गत हरित सकल उत्पादन ग्रीन जीडीपी बद्दल विचार करायचा आहे. तर ग्रीन जीडीपी बद्दल तुम्ही काय विचार करता किंवा तुम्हाला ती कन्सेप्ट माहित आहे का, हा प्रश्न आहे. आपण प्रश्न बघूया काय आहेत, कोणती विधाने बरोबर आहेत. हरित सकल उत्पादन किंवा ग्रीन जीडीपी. अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी संसाधनांचा वापर करा. ओके फाईन. अर्थव्यवस्थेची वाढ प्रभावीपणे करण्यासाठी संसाधनांचा पर्याप्त कार्यक्षमतेने आणि परिणामकारक वापर करा. मी मगाशीच बोललो, प्रशासकीय भाषा वापरली असेल, शास्त्रीय भाषा वापरलेली असेल तर ते विधान चुकीचं मानायचं नाही, ते कन्फर्म बरोबर असतं. मग बी बरोबरच आहे. आता बी बरोबरच आहे म्हणजे काय झालं बघा, 3 नंबरचा ऑप्शन एलिमिनेट झाला. ACD आपल्या आन्सर मध्ये येणार नाही, केवळ सी पण येणार नाही कारण बी पाहिजे आपल्याला आन्सर मध्ये. मग ABD आणि केवळ बी बरोबर हे बघायचं आपल्याला. तिसरं, अर्थव्यवस्थेच्या वाढीकरता संसाधनांचं शोषण करा. शोषण कशाला करायचं? शोषण थांबवायचंय, तीच तर ग्रीन जीडीपी आहे. आलं लक्षात? ग्रीन जीडीपीचा अर्थ काय होतोय की काय, अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी संसाधन संपेपर्यंत नाही वापरायचे, पुरून वापरायचे, पुढच्या पिढीला अशा पद्धतीने वापरायचे की आपण त्या संसाधनांचा उपभोग घेतल्यानंतर पुढच्या पिढीला सुद्धा ती संसाधनं उपयुक्त ठरू शकतील. ही त्याच्या मागची भूमिका आहे. म्हणजे डी पण येणार नाही. डी येणार नाही म्हणजे हा ऑप्शन एलिमिनेट झाला. तुमच्याकडे राहिलं उत्तर फक्त पर्याय क्रमांक 2. लक्षात घ्या. ठीक आहे, तो हा 6वा प्रश्न या ठिकाणी आपण बघितला. आता या प्रश्नाच्या नंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया की आयोगाने मुख्य परीक्षेला जे विचारले किचकट प्रश्न मी उचललेत आणि त्या किचकट प्रश्नांवर आपण बोलतोय. 7वा प्रश्न होता तुटीचा अर्थभरणा व्यवस्थापन करण्यासाठी बाह्य कर्ज. ठीक आहे, आता आपण याच्याकडे बघूया काय कन्सेप्ट आहे नेमकी. तुटीचा अर्थभरणा तुम्ही प्रिलिम्सचा अभ्यास करताना ऑलरेडी शिकलेला आहे. डेफिसिट फायनान्सिंग, विकसनशील देशांमध्ये प्रामुख्याने विकासात्मक कामं करण्यासाठी सरकार अर्थसंकल्पात मुद्दाम तूट घडवून आणतं. त्याचं कारण असं असतं, आपलं उत्पन्न आणि आपला खर्च याचा ताळमेळ बघता आपल्याकडे आपला खर्च नेहमी जास्त असतो, उत्पन्न कमी असतं किंवा नसेल तरी सरकार ते मुद्दाम घडवून आणतं. कारण त्याच्यामुळे विकास कामांना उत्तेजन मिळतं, परिणाम स्वरूप रोजगार निर्मिती होते, पायाभूत सुविधांचा विकास होतो, बाह्य गुंतवणूक भारतामध्ये येण्यामध्ये वातावरण अनुकूल होतं आणि या सगळ्यासाठी तुटीचा अर्थभरणा केला जातो. मग तो कसा केला जातो? तर बाह्य कर्ज उत्तम मार्ग आहे, कारण तुलनात्मक दृष्ट्या बाह्य कर्ज स्वस्त आणि दीर्घ काळासाठी. अगदी बरोबर. बाह्य कर्ज म्हणजे बाहेरच्या देशाकडून आपण घेतलेलं कर्ज. तुटीचा अर्थभरणा करण्यासाठी देशांतर्गत कर्ज उभारणी या 3ऱ्या मार्गाला प्राधान्य दिले जाते. हे अतिशय उत्तम बरोबर आहे. 4 गोष्टी सांगतो मी तुम्हाला, तर 4 गोष्टी तुमच्या लक्षात आल्या. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. पर्याय 1 आणि कथन 1 आणि कथन 2 दोन्ही सत्य आहेत. तुटीचा अर्थभरणा करण्यासाठी जे 4 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये परकीय मदत पहिल्या क्रमांकावर कोणाला दिला जातो? परकीय मदत. दुसरं प्राधान्य कोणाला दिलं जातं? परकीय कर्ज. परकीय कर्ज किंवा आपण त्याला बाह्य कर्ज म्हटलेलं आहे. तिसरं प्राधान्य दिलं जातं देशांतर्गत कर्ज. देशांतर्गत कर्ज. आणि 4थ्या क्रमांकावर तुटीच्या अर्थभरण्याच्या बाबतीमध्ये जी कन्सेप्ट आहे किंवा जिचा वापर केला जातो ती म्हणजे चलनी नोटा छापणे. हा अतिशय शेवटचा धोकादायक डेंजरस पर्याय असतो, परंतु पर्यायच नाही राहिले, दुसरे सगळे पर्याय संपले की मग या पर्यायाचा अवलंब भारत सरकार आरबीआयला ते सांगून करत असतं. तर हा कन्सेप्च्युअल प्रश्न म्हणतो मी याला. संकल्पना तुमची क्लिअर पाहिजे, तुटीचा अर्थभरणा क्लिअर असेल आणि तुटीच्या अर्थभरण्याचे मार्ग तुम्हाला स्त्रोत जर माहित असतील तर या प्रश्नाचं उत्तर देणं मात्र या ठिकाणी अतिशय सोपं होतं. नाव नेक्स्ट क्वेश्चन. पुढच्या क्वेश्चनकडे आपण वळूया. 2021च्या मुख्य परीक्षेच्या निवडक प्रश्नांच्या बद्दल आपण बोलत आहोत. त्या प्रश्नांच्या बद्दल आपली चर्चा चालू आहे. आता हा एक क्वेश्चन पाहूया आपण. चॅम्पियन्स 2020 मध्ये चॅम्पियन्स म्हणजे काय? क्रिएशन अँड हार्मोनियस ऍप्लिकेशन ऑफ मॉडर्न प्रोसेसेस फॉर इन्क्रीजिंग द आउटपुट अँड नॅशनल स्ट्रेंथ हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म लॉन्च केला. भारत सरकारनं हा प्लॅटफॉर्म खालीलपैकी कोणासाठी सुरू केला? फोकस ऑफ द क्वेश्चन. भारत सरकारनं कोणाकरता हे सुरू केलं? याला म्हणतात फोकस ऑफ द क्वेश्चन.
चॅम्पियन लोकस ऑफ द क्वेश्चन म्हणजे प्रश्नात दिलेली माहिती. आता आता पहिली गोष्ट भारत सरकारनं विचारलंय. ओके, मग जर तुम्ही 4 पर्याय बघितले तर नीट लक्ष द्या. तर एका पर्यायामध्ये एमएससीबी आहे आणि एमएससीबी म्हणजे काय, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड. आता मला सांगा एमएससीबीचा काय संबंध येईल, भारत सरकार एमएससीबीलाच का करेल सुरू तो, आहे ना. हे लॉजिक त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकतात. ऑप्शन नंबर ए इलिमिनेट झाला म्हणजे एक गेला तुमचा या ठिकाणी. तर राहिलं काय, बी डी आहे, केवळ डी आहे आणि या ठिकाणी केवळ बी आहे. मग आता बघूया आपण काय काय पर्याय आहेत. एमएसएमई, मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस, आधी दोन एकत्र नाही होऊ शकत. सरकार एमएसएमई साठी सेपरेट मंत्रालय निर्माण केले, लार्ज आणि हेवी इंडस्ट्रीसाठी सेपरेट मंत्रालय निर्माण केलेले आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला जे दिसतं की आयदर दोन्ही एकत्र येणार नाही, म्हणजे बी आणि डी एकत्र येऊ शकत नाहीत. झाला, हाही ऑप्शन निर्माण झाला. राहिला फक्त डी आणि फक्त बी. मग आता दोन पैकी कोणतं तरी एकच उत्तर आहे. ओके, चान्स घ्यायचा आहे तुम्हाला. मग चान्स घेण्यासाठी तुम्हाला एक बेसिक नॉलेज माहित पाहिजे, ते म्हणजे काय, लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योगामध्ये जास्त रोजगार गुंतलेला असतो, रोजगार निर्मितीला तिथे स्कोप जास्त असतो, म्हणून शासनाचा फोकस हा नेहमी त्यावर राहिलेला आहे. म्हणून पंतप्रधानांनी चॅम्पियन हा प्लॅटफॉर्म एमएसएमई साठी सुरू केला होता. ऑप्शन नंबर बी म्हणजे 50-50 वर आल्यावर तुम्ही या ठिकाणी ही रिस्क घेऊ शकतात. ओके, दोन पैकी एक तुमचा. पण पहिले जे मी ज्या पद्धतीने तुम्हाला एलिमिनेट करायला सांगितलं त्या प्रश्न तुम्ही एलिमिनेट करू शकलात तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा या ठिकाणी होऊ शकतो. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. पुढच्या प्रश्नाकडे आपण बघूया. पुढचा प्रश्न बघा आहे, स्टार्टअप इंडिया या कार्यक्रमामुळे भारतातील तरुण नोकरी शोधणारे होण्याऐवजी नोकरी निर्माण करण्याकडे वळतील. आता या स्टेटमेंटकडे जर आपण पाहिलं म्हणजे शशी थरूर यांनी एक टेड टॉक घेतला होता. त्या टेड टॉक मध्ये त्यांनी बोललं होतं की दॅट द स्टुडंट आय मीन डेमोग्राफिक डिव्हिडंट इट शुड बी जॉब क्रिएटिंग रादर दॅन जॉब सिकिंग. त्यांच्याकडे कसं असलं म्हणजे आपल्याकडे जो लोकसंख्या विषयक लाभांश आहे तर हा लोकसंख्या विषयक लाभांश हा नोकरी शोधणाऱ्यांच्या ऐवजी नोकरी निर्माण करणारा असला पाहिजे. स्टार्टअपसाठी शासन नेहमी अनुकूल राहिलेलं आहे आणि सक्सेसिव्ह गव्हर्नमेंटनं अगदी अलीकडे मोदी सरकारने सुद्धा त्यासाठी खूप मोठ्या योजना सुरू केलेल्या आहे. स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून हे बरोबर स्टेटमेंट आहे, जनरल स्टेटमेंट आहे. सेकंड काय की याच्यामुळे भारतीय तरुण नोकरी शोधणारे होण्याऐवजी नोकरी निर्माण होण्याकडे वळतील. भांडवली नफ्यावर करामध्ये माफी देण्यात आली आहे. पहिलं व्यवस्थित जर वाचलं तर दुसऱ्यात अडचण येणार नाही. मला सांगा, जर स्टार्टअपला प्रमोट करायचंय, त्याला जर प्राधान्य द्यायचंय, त्याला प्रोत्साहन द्यायचंय तर भांडवली करावर माफी द्यावीच लागेल आणि म्हणून शासन अशा उद्योगांना प्राधान्य मिळावं, प्रोत्साहन मिळावं या दृष्टिकोनातून कर सवलत देतं त्या ठिकाणी आणि मग ते स्टिम्युलस पॅकेजेस वेगवेगळे दिले जातात आणि म्हणून हे दोन्ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. जनरल स्टेटमेंट होतं, फारसा अवघड प्रश्न नव्हता. अगदी कोणीही सहज एखादा विद्यार्थी जो बेसिक प्रिलिम्सचा अभ्यास करून आलेला आहे, कुठेही वाचन न करताही या प्रश्नाचं उत्तर तो देऊ शकत होता. या टाईपचा प्रश्न होता. हा थोडा किचकट प्रश्न, शेवटचा प्रश्न, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 मध्ये जे काही निवडक प्रश्न विचारले होते त्याच्यातला हा निवडक प्रश्नांमधला एक प्रश्न. हा अवघड प्रश्न मी यासाठी म्हणतो की डायरेक्ट तुम्हाला दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने सुरू केलेली स्पर्श योजना विचारलेली आहे 2017-18 मध्ये. ती या योजनेचा उद्देश काय आहेत अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला. आता बघूया आपण कशा आहेत. तर लहान वयाच्या मुलांना आराम आणि तणावमुक्त करण्यासाठी छंदाची जोपासना करणे. एक अजून ट्रिक सांगतो मी तुम्हाला, सगळ्यात लांबलचक वाक्य जर असेल तर ते बरोबर असतं, त्याच्यामध्ये अजिबात आक्षेप घ्यायचा नाही. सो ए बरोबर या अनुषंगानं या ट्रिकने विचार केला, पण त्याच्यामुळे तुमचा फक्त एकच ऑप्शन इलिमिनेट होतो, जास्त ऑप्शन्स इलिमिनेट होत नाही. दुसरं, मुलांमध्ये पोषण आणि आरोग्य स्थितीला प्रोत्साहन देणे. मुलांमध्ये फिलॅटली बाबत हा नाहीये. दुसरा एक प्रोग्राम त्यासाठी भारत सरकारच्या पोस्टल डिपार्टमेंटने सुरू केलेला आहे. सो हा नाही. पायाभूत सुविधांमध्ये सी येणार नाहीये आणि मग सी येणार नाही म्हणजे हा सेकंड ऑप्शन इलिमिनेट झाला. शालेय विद्यार्थ्यांची गळती कमी करणे. सो ऑप्शन नंबर ए आणि ऑप्शन नंबर डी हे त्याचं उत्तर आहे. ए आणि डी ऑप्शन नंबर 3. ओके, स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट डी. याच्यात काय करायचं सर, या प्रश्नाला आम्ही कसं टॅकल करायचं, तर मी या ठिकाणी तुमची माफी मागू इच्छितो. यासाठी सगळ्याच प्रश्नांना टॅकल कसं करता येईल. काही तर प्रश्न राहणार आहेत. 105 प्रश्न इकॉनॉमिक्स मध्ये GS4 ला विचारले जाणार आहेत. 5 ते 6 प्रश्न असे असणार आहे की जे सर्वसामान्य किंवा कितीही चांगला अभ्यास करूनही विद्यार्थ्यांना सोडवता येणार नाही. शेवटी आयोगाची म्हणून पण काही इज्जत आहे का नाहीये आणि मग त्याच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. मग आयोग आपला स्टँडर्ड मेंटेन करतं आणि अशा प्रकारे विक्षिप्त प्रश्न, विचित्र प्रश्न काढतं. याचा काही फारसा त्रागा करून घ्यायचा नाही. जे सगळ्यांचं बरोबर येत आहे ते आपलं चुकलं नाही पाहिजे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आता जे 19 टॉपिक 20 टॉपिक आहेत प्रामुख्याने मेजर टॉपिक्स आणि त्याचे सब टॉपिक्स,
याच्यावर इथून पुढे तुमच्या मुख्य परीक्षेपर्यंत साधारणतः महिनाभर सातत्याने आपण एक सिरीज चालवणार आहोत. दररोज किमान आय रिपीट इकॉनॉमिक्स आय एस च्या माध्यमातून मी तुमच्याशी जे आत्ता मुलं आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षेला शेवटचा अटेम्प्ट आहे ज्यांचा ऑब्जेक्टिव्ह परीक्षेचा, अशा विद्यार्थ्यांसाठी सातत्याने 5 क्वेश्चन्स, आय रिपीट किमान 5 क्वेश्चन्स टॉपिक वाईज त्या टॉपिक वाईज आपण सातत्याने डेली भेटणार आहोत आणि ते डिस्कस करणार आहोत. ते कशा पद्धतीने सॉल्व्ह केले पाहिजे ते क्वेश्चन्स, ते त्याच्यासाठी उद्यापासून नियमितपणे आपण भेटणार आहोत. तुम्ही फक्त हा व्हिडिओ बघितल्यानंतर याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इकॉनॉमिक्स आय एसचा हा प्लॅटफॉर्म जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांच्या आयुष्यामध्ये ही शेवटची संधी आहे, त्यांना निर्भेळ यश परीक्षेमध्ये मिळालं पाहिजे, आपलं अधिकारी बनण्याचं स्वप्न त्यांचं पूर्ण झालं पाहिजे. या दृष्टीनं चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.